नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी असलेले भाऊसाहेब डेरे यांनी आपल्या आईचे 75वा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि आपल्या आईशी त्यांनी चर्चा केली। यावेळी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला। धांदरफळ बुद्रुक मधील सर्व आपल्या आईच्या वयाच्या 75 वर्ष महिलांचा अभिष्टचिंतन करण्याचा विचार त्यांनी केला आणि हा निर्धार करून सर्व ज्येष्ठ माता एकत्रित करून आपल्या आईच्या 75व्या अभिष्टचिंतन निमित्त धांदरफळ मधील सर्व धर्मीय 75वी असलेली आणि त्यापेक्षा अधिक असलेले ज्येष्ठ माता यांना बोलवून त्यांचे पाय धुवून त्यांना पुष्पहार घालून फेटे बांधून त्यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढून आदरानं त्यांना स्टेजवरती घेऊन जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या सर्व आई मातांचा आशीर्वाद देखील त्यांनी घेतलाय। गंगाबाई भागीरथी कृष्णाबाई यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त धांदरफळ बुद्रुक डेरेवस्ती या ठिकाणी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक पारस जैन यांची साई संध्या भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 20 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तन ठेवण्यात आलं होतं। संगमनेर तालुक्यामधील अनेक नागरिकांनी या कीर्तनाचा आणि भजनाचा लाभ घेतलाय। कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री माननीय सौ अलका कुबल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, ॲडव्होकेट माधवराव कानोडे तसेच जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ आणि या कार्यक्रमाचे स्वागत योजक कृष्णा प्लास्टिक इंडस्ट्रीज, भाऊसाहेब कुसाबा डेरे, भारत कुसाबा डेरे स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष दिलीप कानवडे, संचालक संगमनेर साखर कारखान्याचे अमित गणपत काळे यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केला आहे। मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यावेळी म्हणाल्यात की भाऊसाहेब डेरे यांनी आपल्या मातीमध्ये हा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेतला आहे आणि आपल्या आईसारख्या 75 वर्ष ज्येष्ठ मातांचा सत्कार केला। त्यांना माझ्या वतीनं सलाम आहे। भाऊसाहेब डेरे यांनी अभिष्टचिंतन सोहळा संगमनेर तालुक्यामध्ये केला। हा सोहळा संगमनेर तालुक्यातील युवकांसाठी नाही तर महाराष्ट्रामधील युवकांसाठी आदर्श सोहळा आहे। मी महाराष्ट्रभर फिरत असते, असे असताना असा ऐतिहासिक सोहळा मी बघितला नव्हता। आज मी हा सोहळा बघितल्यानंतर माझं मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय आणि भाऊसाहेब डेरे यांच्यासारखा मुलगा प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला यावा असं माझ्यासारख्या महिलांना वाटतं, असं देखील त्यांनी म्हटलंय। या कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता। आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे। ज्या माऊलीनं आयुष्यभर कष्ट केलं, आम्हाला जीवनामध्ये जगायचं शिकवलं, कसं वागायचं शिकवलं, ते आज माझ्या आईचा अभिष्टचिंतन सोहळा करताना आम्ही कृतार्थ झालो असं मला वाटतंय। माझ्या आई बरोबर माझ्या गावातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या 75 महिलांचा सुद्धा अभिष्टचिंतन सोहळा करताना मनाला प्रचंड आनंद होत आहे।
कारण या सर्व मातांचा आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी फार मोठं योगदान आहे. हे योगदान आपल्याला कधीही विसरता येणार नाही. आज मी, माझी पत्नी, माझा भाऊ, माझी मुलं, त्याचप्रमाणे या गावातील माझे ग्रामपंचायत सदस्य असो, या विविध क्षेत्रातील मान्यवर असो, हे सर्वजण माझ्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असतात आणि या सर्वांच्या सहकार्यानेच हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे. या पावन सुंदर सोहळ्यासाठी माझ्या संपर्कात आलेले जे आमदार आणि जे खासदार, ज्यांची मी 2 महिन्यापूर्वीच गाठ घेतली होती आणि मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्या संगती माझे होते, परंतु आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. आणि हा लढा चालू असताना आज माननीय महोदय मुख्यमंत्री साहेबांनी 20 तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन बोलवलं आहे. आपण बघितलेलंच असेल, सर्वांनी आपल्या क्लिप्स, बाईट्स या कार्यक्रमासाठी पाठवलेल्या आहेत. काल या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात यांचाही फोन येऊन गेला. त्यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची फार त्यांची इच्छा होती, परंतु मी म्हटलं साहेब, आपल्याला आरक्षण पहिलं महत्वाचं आहे. आम्ही सोहळे करत राहू, परत कार्यक्रम करू, परत 100वा सोहळा आम्ही करू, पण आज आमच्या लेकरांना, आमच्या बाळांना आम्हाला आरक्षण जरुरी आहे. म्हणून आज ज्यांना आपण सर्वांना इन्व्हाइट केलं होतं, हे सर्वजण आज मुंबई येथे आपल्या आरक्षणासाठी लढत आहेत. आणि म्हणून कोणताही राग न म्हणता त्यांनी स्वतःही आपली दिलगिरी व्यक्त केली. हे सर्व करत असताना आज या ठिकाणी जरी नामदार बाळासाहेब थोरात आमच्यामध्ये नसले तरी त्यांचा निरोप त्यांच्या बाईटद्वारे इथं पोहोचलेला आहे. त्याचबरोबर माझे मित्र जरी ते खासदार असतील, संजयजी राऊत, सर्वांना माझ्या संगती सर्वांना माहित आहे, ज्या दिवशी मी शिर्डीला गेलो असताना रात्री 10 वाजता मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना एक मेसेज टाकला की साहेब, मी हॉटेलवरती आलेलो आहे, मला तुम्हाला भेटायचंय. अतिशय झेड सिक्युरिटी, कोणाला जायची परमिशन नाही. एवढं असताना माझ्या संगती माझे सहकारी होते. त्या सहकार्यांनी बघितलं की डेरे साहेबांचा आणि राऊत साहेबांची काय ओळख आहे. तेही आज दिल्लीला पक्षाच्या कामासाठी असल्यामुळं त्यांचंही पत्र मला प्राप्त झालं. त्याचनंतर माझे दुसरे मित्र सदाशिवराव लोखंडे हेही काल आईला अभिष्टचिंतन सोहळ्याला आज अधिवेशनाला मुंबईत असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी काल इथं घरी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझे दुसरे मित्र खासदार हेमंतजी गोडसे, आपण बघितलं असेल, काल जेव्हा ते दिल्लीवरून निघत होते, माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मला बोलले बाबूभाई, मला तिकडे ते बाबूभाई म्हणतात, मला बोलले बाबूभाई मी आता एअरपोर्टला निघत आहे आणि जसा मी नाशिकला पोहोचेल संध्याकाळी तुझ्याशी बोलतो आणि उद्याचं प्लॅनिंग करतो. आपण बघितलं असाल काल येता त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. रात्री परत बोलणं झालं, म्हणलं साहेब तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, नाही आलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर माननीय आमदार निलेशजी लंके साहेब असो, या आमचे दादा तालुक्याचे सत्यजित दादा असो, या सर्वांनी हाच निरोप दिलेला आहे. त्या अधिवेशन असल्यामुळे आपण पोहोचू शकत नाही. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र रामालीजी कातोरे, त्यांचंही नेहमीच आम्हाला या पूर्ण कार्यक्रमासाठी सौभाग्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दादा, ज्यांचा मला पिता समान मी त्यांना मानतो आणि नेहमी ते मला माझ्यावर प्रेम करतात. त्याचबरोबर पश्चिम एरियामधल्या आपल्या संपदावजी डोंगरे असो, पांडुरंगदादा गोले असो किंवा माझे मित्र अजयजी फटांगरे असो, हे सर्वजणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. हे सर्व
मित्र परिवार असताना सुद्धा, त्याचबरोबर एक आमच्या अतिशय जवळचे मित्र ज्यांचं बोलणं माझ्याकडून राहून गेलं, आमदार लहामटे साहेब. आमदार लहामटे साहेबांबद्दल सांगायचं, ते मला सिल्वासासाठी मध्ये तिथं आले होते. मला वाटले भाऊसाहेब आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अकोल्यामध्ये आपल्याला MIDC टाकायची आहे आणि त्यासाठी काही हजारो एकर जमीन त्यांनी अधिकृत केलेली आहे. आणि त्यांनी मला येऊन सिल्वासा इथं भेटलं आणि सिल्वासाच्या सर्व उद्योगपतींसाठी मी त्यांना त्यांची मीटिंग करून दिली आणि लवकरच तो पुढचा कार्यक्रम अधोरेखित होणार आहे. आज त्यांच्या पत्नी सौ पुष्पाताई लहामटे मॅडम याही इथं उपस्थित झाले. त्यांचे खूप खूप आभार मी मानतो. त्यांनी कुठे असाल त्यांनी स्टेजवर यावं ही त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्याला लाभलेले, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले नव्हे तर आपल्या देशाला लाभलेले थोर प्रबोधनकार, समाजसेवी निवृत्ती महाराज इंदिरीकर, यांच्याबद्दल मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकतो, परंतु नक्कीच मागच्या गुढीपाडव्याच्या वेळेस आमच्या सिल्वासामध्ये मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार लोक, आपले महाराष्ट्रीयन लोक तिथे आले होते. आणि हेच महाराजांचं प्रबोधन, हेच महाराजांचं कौतुक फार मला करावंशी या ठिकाणी वाटतंय. जेव्हाही मी जाईल मला सर्वजण महाराज विचारतात तुला तारीखच कशी काय भेटते. जेव्हा मी जाईल मला नेहमी सर्वजण विचारतात तुम्हाला तारीख काय भेटते, कारण जर साहेब महाराजांची डायरी बघितली तर पुढच्या 2 वर्षाच्या तारखा बुकिंग आहे. आजही त्यांनी कुठलं तरी कीर्तन कॅन्सल करून आज मला तारीख दिली. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी शालिनीताई पण इथं आलेल्या आहेत, त्यांचाही खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सिने अभिनेती माझे मित्र श्यामभाऊ लोंढे यांच्याची मैत्री झाली, आमची ओळख झाली आणि ताईंना म्हटलं ताई आपल्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ती मला म्हटली भाऊसाहेब काय काळजी नको करूस, त्यांनी त्यांची तारीख जी शूटिंगची डेट होती ती कॅन्सल करून ते आई या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हे सर्वांचं स्वागत करत असताना आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आजूबाजूच्या सर्व गावातून आपण सर्वजण इथे आलात. तुम्ही आहेत म्हणून हे सर्व काही आहे, म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप आभार मी व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी मागच्या 1 आठवडाभर भरपूर कष्ट घेतले त्या सर्वांचाही आभार. परंतु सांगायचं म्हणजे असं की मला 2-3 हजार पत्रिका वाटून झाली आणि अचानक बाईच्या पोटामध्ये दुखायला लागलं. जेव्हा पोटामध्ये दुखायला लागलं आम्ही तिला अर्ध्या पत्रिका सोडूनच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माहीत पडलं की तिच्या पोटाचं काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. म्हणून आम्ही तिला SMBT ते शिफ्ट केलं. जेव्हा शिफ्ट केलं बाईचं ऑपरेशन पण झालं. ऑपरेशन झाल्यानंतर सकाळी जेव्हा बाई ICU मध्ये आली तर बोलती मला तर काहीच नाही झालं. म्हटलं काहीच नाही झालं. मला काय झालं, म्हटलं नाही तुझं ऑपरेशन झालं. म्हणे किती टाके आले, म्हटलं काही नाही 1-2 आले असतील. बाई म्हणे चल मग लगेच घरी माझा कार्यक्रम आहे. म्हणजे एवढी तिच्यामध्ये चंचल क्षमता, एवढे तिचं स्टॅमिनी, एवढं तिचं व्हील पॉवर बघून मला म्हणते तू इकडे आलाच कशाला, तिकडे जायचं पाहुण्या रावळ्यांना पत्रिका वाटायच्या, काय काम आहे तुझं, जाणे की तू. म्हटलं ठीक आहे निघतो मग आता काय. आणि बाईची ती ऊर्जा, ती ताकद बघून मी पुन्हा आणि माझा मित्र परिवार आम्ही सर्वजण तिथून निघालो आणि परत सर्वांना इन्व्हाइट करण्यासाठी निघालो. परंतु सर्वांना इन्व्हाइट करत असताना टाइम थोडासा कमी राहिला. शेवटच्या 2च दिवस आम्हाला पत्रिका आणि सर्वांना इन्व्हिटेशन देण्यात आलं. एवढा कमी वेळामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं, पाहुण्यांचं, मित्रांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी 8 दिवस रात्रंदिवस कष्ट केले त्यामध्ये मिलिंद भाऊ कानवडे माझे सहकारी, दिवस रात्र माझ्या मैत्रीच्या नात्याला जपणारे बिंदू भाऊ, त्याचबरोबर माझ्या गावामध्ये नेहमीच माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या संगती असणारे माझे मित्र बाळासाहेबजी देशमाने, त्याचबरोबर नेहमीच या गटामध्ये लोकांचं कल्याणाचं काम करणारे आमचे सहकारी रामारीजी कातोरे, त्याचबरोबर अतिशय जवळचे घनिष्ठ मित्र अनिल भाऊ काळे, प्रत्येक गोष्टीत माझ्या सुखदुःखात नेहमी ते सहभागी असतात. या सर्वांचं मी माझ्या डेरे कुटुंबातर्फे सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर शेवटचं एक गोष्ट सांगतो. उद्या संगमनेर येथे कडेघाट येथे
भानुदाजी डेरे यांच्या आमच्या बंधूंच्या तिथे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी उद्या तिथं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमी व आई भगवतीची नगरी, या नगरीमध्ये ती सदैव सुखामध्ये आणि दुःखामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन येथील लेकरांची काळजी घेत असते. परंतु असं म्हटलं जातं, जन्मजात सटवीनं जर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात लिखित केली असेल तर त्या परीक्षेतून आपल्याला जावंच लागतं. अशीच काहीची सत्व परीक्षा या धांदळफळ बुद्रुक गावातील डेरेवाडी येथील डेरे परिवारातील गंगा भागीरथी कृष्णाबाई यांच्या आयुष्यामध्ये देखील अशा सत्व परीक्षेतून त्यांना जावं लागलं. आपल्या जिद्दीनं, हिमतीनं आणि धाडसानं आपल्या परिवाराला पुढे घेऊन जाणारी एक लढवई आदर्श माता गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे यांच्या आयुष्याची संघर्ष गाथा आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एक विजयी गाथा म्हणून आपल्या समोर मांडण्याचं सौभाग्य मला लाभलं. म्हणून मी मला खूप भाग्यवान समजतो. या विजयी गाथेचा आनंदाचा दिवस म्हणजे आजचा अभिष्ट चिंतन सोहळा. गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे यांचा जन्म अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या अमृतवाहिनी प्रवारा नदीकाठी वसलेल्या कळस गावामध्ये सन 1937 साली झाला. कळस येथील वाकचौरे परिवारातील सोन्याबाई वाकचौरे व स्वातंत्र्य सेनानी बापू शहाजी वाकचौरे यांच्या पोटी झाला. आपली सर्व जनता पारतंत्र्यात होती, इंग्रजांच्या गुलामगिरीत होती. त्या गुलामगिरीतून माझ्या जनतेची सुटका झाली पाहिजे, देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, यासाठी आंदोलन असतील, मोर्चे असतील, प्रसंगी तुरुंगवास जरी भोगावा लागला तरी न डगमगता अतिशय स्वाभिमानानं त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला व या मातीतल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम व या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम बाईंच्या वडिलांनी केलं. ते अतिशय प्रामाणिक होते, अतिशय शिस्तप्रिय होते, अतिशय स्वाभिमानी होते आणि अतिशय परखड स्वभावाचे होते. आणि तोच गुण आपल्याला सातत्यानं बाईमध्ये सुद्धा बघायला मिळतो. बाईंना फक्त एकच भाऊ स्वर्गीय शिवाजी बापू वाकचौरे. तसा हा अतिशय छोटा परिवार, परिस्थिती तशी खूप बेताची, शेतकरी आणि स्वातंत्र्यासाठी काही करण्याची तयारी असलेल्या परिवारात बाईंचा जन्म झाला. वडील स्वातंत्र्य सेनानी, त्यामुळे सतत ते बाहेर असायचे, पण आईने सर्व गोष्टी बाईंना शिकवल्या. त्यावेळेस शिक्षणाचं महत्व आपल्या समाजात फार कमी, त्यामुळे बाईंना पण शिक्षण घेता आले नाही. पण बाई कोणत्याच गोष्टीत मागे नव्हती. अल्पवयात बाईंचं लग्न झालं व डेरे परिवाराची सून म्हणून, स्वर्गीय कुशाबा डेरे यांच्या धर्मपत्नी म्हणून डेरे परिवारात त्यांचा प्रवेश झाला. डेरे परिवार तसा मोठा परिवार. स्वर्गीय कुशाबा डेरे यांना 2 भाऊ, स्वर्गीय मनोहर डेरे व स्वर्गीय दादाजी डेरे व एक बहीण सुंदराबाई. 3 भाऊ 1 बहीण असं हे कुटुंब. कुशाबा डेरे सुद्धा कमी शिकलेले. बाई आपल्या नवीन संसारामध्ये रममान झाल्या. गावातील अतिशय अल्प भूधारक असा हा परिवार, त्यामुळे कष्टाशिवाय आणि कामाशिवाय कोणताच पर्याय या परिवाराला नव्हता. इथं काम मिळत नाही म्हणून स्वर्गीय कुशाबा डेरे कामानिमित्त मुंबईला गेले. कपड्याच्या मिलमध्ये मिल कामगार म्हणून त्यांनी काम केलं व आपली बाई सुद्धा त्यांना संसारामध्ये भक्कम साथ देत होती. बाई सुद्धा या ठिकाणी रोज मोल मजुरीला जायची. वडील स्वातंत्र्य सैनिक असल्याने बाईंच्या अंगामध्ये सुद्धा नेतृत्व करण्याचे गुण होते आणि कोणालाही न घाबरण्याची वृत्ती होती. सदैव सत्याला साथ देण्याची हिंमत हीच खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची शिदोरी आहे असं समजून बाई पुढे चालत राहील. याच काळामध्ये 4 अपत्यांचा जन्म या कुटुंबामध्ये झाला. भारत दादा, बाळासाहेब दादा, भाऊसाहेब दादा व स्वातीताई. 18 विश्व दारिद्र्य 5वीला पुजलेलं असताना कधीही संकटाला घाबरायचं नाही, त्यातून मार्ग काढायचा, हाच आयुष्याचा मंत्र सोबत घेऊन डेरे परिवार आपली वाटचाल करत राहील. वेळ प्रसंगी मीठ भाकरी, चटणी भाकरी खाऊन आपल्या कुटुंबाची गुजराण करत राहिला. कोणालाही न घाबरता कितीही संकट आली तरी तेवढ्याच सामर्थ्याने त्या संकटाला उत्तर देण्याची ताकद म्हणजे या डेरे कुटुंबाची आधारवड स्वर्गीय कुशाबा डेरे. कृष्णाबाई सुद्धा मोल मजुरी, बैल मोठा ओढून, नाला बंडिंगची कामं, शेतातली मोल मजुरीची सर्व कामं करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. परंतु काळाने घाला घातला. या कुटुंबाचे आधारवड कुशाबा डेरे यांचं आकस्मिक निधन झालं. खूप मोठा दुःखाचा डोंगर या पूर्ण परिवारावर कोसळला. बाईंच्या आयुष्यात संकट उभं राहिलं की माझ्या या 4ही मुलांचा सांभाळ माझ्याकडून होईल का, मला माझ्या मुलांना न्याय देता येईल का.
कसं करू मी? पण बाई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अजून दुप्पट जोमानं कामाला लागली. तिच्या आयुष्याचा खरा कस या ठिकाणी लागणार होता. नवरा बरोबर नसताना, 18 विश्व दारिद्र्य घरात असताना या 4 मुलांचा सांभाळ करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी चौथे अपत्य म्हणून जन्माला आलेली स्वातीताई फक्त 1 वर्षाची होती. पाठीमागे कुणीच नव्हतं, पण भावाची साथ तिला होती. पण म्हणतात ना, प्रवराचं पाणी पिलेली माणसं कोणाला घाबरत नाही. सह्याद्रीचा वारा अंगावर झेलणारी माणसं कोणापुढे झुकत सुद्धा नाही. आणि मग बाईनं कंबर कसली, प्रचंड काबाड कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. फक्त कष्ट आणि कष्ट यावर बाईंनी विश्वास ठेवला आणि एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मी माझ्या मुलांना शिक्षित करीन, त्यांना समाजामध्ये त्यांच्या पायावर उभं करीन. अशी खुणगाट मनाशी बांधूनच बाईने आपल्या संसाराची पुन्हा नव्याने सुरुवात केली. मुले शिक्षित झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, तेव्हाच बाई थांबली. तोपर्यंत तिने स्वतःला कामात गाडून घेतलं. हे सगळं करत असताना सर्व मुलांवर उत्तम संस्कार केले. या मुलांना मोठं करत असताना मातृत्व, पितृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या सर्व भूमिका पार पाडून आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता वेळ प्रसंगी मुलांना झाशीच्या राणीप्रमाणे पाठीशी बांधून आलेल्या सर्व संकटांवर मात करत राहिली. पाहिलेलं स्वप्न उराशी बाळगून आपल्या आयुष्याची उद्दिष्ट पार करत राहिली. अशी आमची बाई. पण म्हणतात ना, ज्यांच्या सोबत कुणी नसतं त्यांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर असतो. परमेश्वर बाईंच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणाने उभा होता. बाईंच्या संस्कारातून ही 4ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, ती सुद्धा तितक्याच ताकदीने. स्वर्गीय बाळासाहेब डेरे यांचं कोरोना काळात दुर्दैवी निधन झालं. भारत डेरे सुद्धा आज आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंदी जीवन जगत आहेत. स्वातीताई सुद्धा आपल्या परिवारामध्ये खूप आनंदात आहेत. आणि निश्चितच आयुष्याची हीच दिशा बदलायची असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागेल, अशी जिद्द आणि असा जिद्दी स्वभाव भाऊसाहेब डेरे यांचा होता. म्हणून भाऊसाहेब डेरे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि या शिक्षणातूनच यातूनच मातोश्री कृष्णाबाई यांनी आपल्या बेधडक आणि जिद्दी स्वभावातून शेतीचा हक्क मिळवण्यासाठी, पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी कोर्ट कचेरी महसूल दप्तरीपर्यंत स्वतःने लढण्याचा निर्णय घेतला व आपला हक्क मिळेपर्यंत बाई स्वस्थ बसली नाही. रात्रीचा दिवस करून आपल्या काळ्या आईची सेवा करून आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यातूनच घडला तो या धांडरफळ गावाला नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा एक हिरा, आणि ते आहे श्रीमान भाऊसाहेबजी डेरे. बाईला आज 85 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या सिल्वासा येथील उद्योग नगरीतून आपल्या धांडरफळ गावची सेवा करण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं. वेळ प्रसंगी कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण सदैव सत्याला साथ देण्याची भूमिका त्यांनी मांडली. हा त्यांच्यावर त्यांच्या मातोश्रींच्या झालेल्या संस्काराचा पाया होता. म्हणून आज या पायावर आपल्या आयुष्याचा कळस करताना आपल्या मातोश्रींचा सन्मान झाला पाहिजे, तिचा गौरव झाला पाहिजे. तिने केलेल्या कार्य सगळ्यात चांगला गुण काय म्हणूया आपण तर जाणीव ठेवणे, त्याला कृतज्ञता असं म्हणतो. ही कृतज्ञता किंवा ही जाणीव ठेवणं हे खूप गरजेचं असतं. मग ती जाणीव आपल्या देशाविषयी असली पाहिजे, ती आपल्या या मातीविषयी असली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांविषयी असली पाहिजे. जे आई वडील आपल्यासाठी अहर्निश कष्ट घेतात, ते स्वतः वाईट परिस्थितीमध्ये राहतात, हलाखीमध्ये राहतात, साधं राहतात, साधं जेवण करतात, साधे कपडे घालतात. तो आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला मात्र चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे, त्याला चांगले कपडे घालायला मिळाले पाहिजे. तो तरुण आहे, ती तरुणी आहे, तिला चांगलं जीवन जगण्याचा त्या ठिकाणी आस असते. आणि मग ते मात्र वर्षानुवर्ष ते धोतर बदलत नाही किंवा वरचा शर्ट बदलत नाही किंवा ते लुगडं लवकर आमची माऊली बदलत नाही. तर असं तिलाच आता तर राहिलं नाही म्हणा. मग पूर्वीफार दंड घालायचे, मग तेच लुगडं पुन्हा पुन्हा शिवून वापरायची पद्धत होती. चालायला पायामध्ये वाहनं नसायचे. तर इतके प्रचंड कष्ट या पिढीने घेतलेले मित्रांनो. या एकादशीच्या शुभदिनी आपल्या मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचप्रमाणे 75 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय झालेलं आहे अशा माऊलींचा सामुदायिक असा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या
माहेरची साडी या चित्रपटामधील सर्वांच्या आवडत्या प्रसिद्ध अशा मराठी सिने अभिनेत्री आणि माझ्या मैत्रीण सौभाग्यवती अलकाताई कुबल, धांदरफळचे सुपुत्र मान्य श्री बाळासाहेब देशमाने, मान्य श्री अनिलराव काळे, त्याचप्रमाणे आपल्या काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मान्य श्री मिलिंदजी कानवडे, आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री बाबासाहेब, अतिशय सुंदर असं पेटे घालून हार घालून या ठिकाणी ज्या बसलेल्या आहेत आणि एकमेकीबरोबर गप्पा मारतायत अशा आमच्या सगळ्या माऊली, उपस्थित सर्व नातेवाईक आप्तेष्ट, त्याप्रमाणे मातोश्री कृष्णाबाईंचं माहेर हे कळसचे वाकचौरेंचं आहे. वाकचौरे परिवारातील त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे माहेरचे सर्वजण, सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते. खरं तर कृष्णाईंचं वर्णन आताच सर्वांनी केलेलं आहे. आपले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे श्री मिलिंदजी कानवडे यांनी त्यांची संपूर्ण आयुष्याची एक कथा आपल्या समोर सांगितली आहे. त्याचप्रमाणे आपले धांदरफळचे सुपुत्र श्री बाळासाहेब देशमाने यांनी आईच्या संपूर्ण कुटुंबाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशाच माझ्या या सगळ्या आया इथं बसलेल्या आहेत. खरं तर आता अनेक वर्षापासून त्यांना घराच्या बाहेर कुणी नेत नाही. तुझं वय झालं, तुझं वय झालं, ती म्हणते मला लग्नाला यायचं, तुझं वय झालं, आता कुठे येते लग्नाला, मला इकडे यायचं, मला तिकडे यायचं. पण बरेच जणांना वाटतं की आता यांचं वय झालं, 60 ओलांडली, 70 ओलांडली, 75 आल्या, यांना कशाला कुठे न्यायचं. पण आमच्या माऊलींना खूप आवडतं आणि त्याच्यात माहेरी म्हणलं तर किती म्हाताऱ्या झाल्या तरी माहेर म्हणलं तर खूप आवडतं. आणि असं आमच्या ताईंनी माहेरची साडी इतक्या रडवल्या, महिला इतक्या रडवल्या, ट्रॅक्टर भरून, ट्रेलर भरून, बैलगाड्या भरून पिक्चर बघायला माहेरची साडी. इतका हा पिक्चर गाजला. आमच्या सगळ्या महिला भगिनींचा आवडता चित्रपट माहेरची साडी. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मामांना खूप महत्व आहे, माहेराला खूप महत्व आहे. आणि त्याप्रमाणे सर्व स्त्रियांना, या पूर्वीच्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या, या कृष्णाबाई आपल्या माऊली खूप कष्ट त्यांना पडले, खूप कष्ट, सतत कष्ट, त्याग, कधी स्वतःचा विचार त्यांनी केला नाही. पूर्वीच्या स्त्रियांना काम खूप असायचं. आज आपल्याला आई दिसती भारी बंगल्यामध्ये, मस्त पैकी गार्डन बिर्डन, एकदम मस्त भाऊसाहेब डेरे आणि त्याच्या बंधूंनी मस्त आईला घर बांधून दिलंय, मस्त सोफा, टीव्ही बिवी, आईला काही कमी नाही आता. पण आईने पूर्वी काय काय केलं याचं जर सगळं मांडलं आणि आईच्या काळातल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत तिथं बसलेल्या, त्यांनी सुद्धा खूप काम केलं. म्हणजे गिरणी नव्हती गिरणी, आणि गिरणी नसताना या स्त्रिया पहाटे जात्यावर दळत होत्या. पहाटे जात्यावर दळायचं, जनावरांचा शेणकूर करायचा, त्याचप्रमाणे डोक्यावर घास वाहून आणायचा, त्याचप्रमाणे चुलीवर स्वयंपाक करायचा, चुलीच्या सरपणाची व्यवस्था लावायची. ती सुद्धा काही सरपण ऐकतं नव्हतं कुणाला. इकडून बाबू तोडून ठेव, तिकडून आपली कंबोडी तोडून ठेव, कंबोडी वाळून ठेव, अशा प्रकारचं सगळं करत असताना त्या सगळ्या महिलांना खूप त्रास झालेला आहे. आणि मसाला वाटायला मिक्सर नव्हता, पाटा वरवंटावर सगळं काही वाटायचं. आणि अशा प्रकारचं सगळं जे जीवन होतं, घरामध्ये फरशा नव्हत्या, उभ्या भिंती सारवावं लागत होत्या, शेणाने सगळं सारवावं लागत होतं. परंतु तरी सुद्धा यांनी कधी कंटाळा केला नाही, यांनी कधी कुरबुर केली नाही. आलेल्या पाहुण्याचं पिठलं भाकरी खाऊन यांनी सन्मान केला, यांना जीव घातलं. अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. खरं तर त्या काळात मोबाईल नव्हते. जर मोबाईल असते तर आईने लगेच तिच्या आईला फोन केला असता, मला खूप काम पडतं, मी काय करू. तिकडून आई म्हणली असती, ये निघून इकडं माहेरी, काय करते तरी, जाऊ दे. आता तशी संस्कृती आहे सध्या मोबाईलची. मुली सासरी गेल्या की दिवसात 10 फोन असतात. बाई तू उठली का, बाई तू जेवली का, बाई तू झोपली का, तुझी सासू कुठे, तुझी सासू कुठे.
अशा प्रकारे मग सासू म्हणजे त्यांना एकंदरीत बोकाडीच वाटायला लागते. तर असं एक वातावरण आहे आणि म्हणून मला वाटतं त्या काळात मोबाईल नव्हता आणि यांचे संसार सुखाचे झाले. जरी दुःखाचे प्रसंग आले तर या दुःखामध्ये त्यांचा भाऊ म्हणजे आमचे वागचौरे मामा आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, पण त्यांनी फार डोकं घातलं नाही. तिला आलेल्या संकटासाठी ते सतत या ठिकाणी उभे राहिले आणि अशा प्रकारचं एक जीवन असताना आजपर्यंतचा जो सोन्याचा दिवस भोगवलेला आहे, तो सोन्याचा दिवस येण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, खूप त्याग केला. खूप म्हणजे आता खूप सांगण्यासारखं आहे. आपल्याला उशीर होत चाललेला आहे, परंतु आता खरं सांगायचं आईंची आजचा कार्यक्रम आईंचा आधीच ठरला. सुंदर असं नियोजन झालेलं होतं. सगळ्यांनी सुंदर नियोजन केलं. या ठिकाणी संयोजकांनी सुंदर नियोजन केलं. पोपट महाराज नियोजन खूप छान झालं. सूत्रसंचालन भारी करताय तुम्ही आणि आमचा दत्ता तर खूपच भारी करतो सूत्रसंचालन. तर अशा रीतीने हे सगळं नियोजन झालं. आई आजारी पडले ना आता 10 दिवसापूर्वी डॉक्टर तांबेंचे फोन मी ऐकत होते की आई आजारी झाल्यात आणि कार्यक्रम तर जवळ आला. जरांगे पाटील बसले का इथं? मुलगा पाण्याचे जरांगे पाटील इथं बसलेले, तिकडे ते उपोषण करतायत, तिथे निवांत बसलेले. नंतर उभे राहते. तर अशा या सुंदर कार्यक्रमासाठी खर तर आई एकदम म्हणजे कालच डिस्चार्ज दिलाय आईना. कालच मोठी सर्जरी झाली, आईंची मोठं ऑपरेशन झालं. पण कोणी म्हणाल का आईचं ऑपरेशन झालंय? आई तर एकदम मस्त पैकी मस्त नटून थटून बसलेले आहेत आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं. ज्या आता माता माऊली आहेत आपल्या, त्यांचा सन्मान करणं ही खूप गरजेचं आहे. त्यांनी जे कष्ट. नमस्कार मान्यवर व्यासपीठ, आदरणीय दुर्गाताई तांबे सर, ज्यांच्यामुळे मी इथे आले ते आमचे श्यामदादा लोंढे, मिलिंद दादा आणि या कार्यक्रमाचे आयोजक सर्वा श्री भाऊसाहेब डेरे आणि त्यांचे कुटुंबीय. आधी माझं भाषण पूर्ण होण्याआधी मी आपलं निवेदन करणारे आहेत त्यांचं मनापासून कौतुक करते. माझ्या बोलण्यानंतर मी विसरायला नको. अतिशय सुंदर निवेदन करतात. एवढा प्रचंड क्राऊड, मला खरंच कौतुक वाटतं भाऊसाहेब की तुम्ही हा कार्यक्रम कुठेही करू शकला असतात, संगमनेर काय, शिर्डी काय किंवा अजून कुठल्याही मोठ्या शहरात, पण तुम्ही आपल्या मातीशी जोडलेलं नातं विसरला नाहीत आणि तुम्ही इथे कार्यक्रम केला, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. जेव्हा या कार्यक्रमाला मला सुरुवातीला दीड महिन्यापूर्वी आमंत्रण आलं होतं, तेव्हा असं शूटिंग होतं की मला येणं शक्यच नव्हतं. कामशेतलं शूटिंग होतं आणि दिवसा अचानक आम्हाला शूटिंग मधनं सोडत नाही. पण योग होता असं वाटतं मला की 8 दिवसापूर्वी मला त्या डिरेक्टरने सांगितलं, ताई या दिवशी तुम्हाला शूटिंग नाहीये. मी लगेच श्यामदादांना कॉल केला की त्यांचा पाहुणा नक्की झाला नसेल तर ती तारीख मला नेमकी मोकळी मिळाली आहे. आणि श्यामदादांनी 1 तासात मिलिंद दादांशी आणि भाऊसाहेबांशी बोलून मला सांगितलं की ताई तुम्ही नक्की या, तुम्हाला आमंत्रण आहेच. आणि मला खूप बरं वाटलं. या निमित्ताने मी म्हणेन माझ्या काही सगळ्यांच्या मातोश्री, आज मला कौतुक वाटलं की एक डॅशिंग बाई, आम्ही पडद्यावरच फक्त नायिकांच्या भूमिका साकारतो, पण अशा खऱ्या नायिका आयुष्यात फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे कृष्ण आईंचं मी मनापासून अभिनंदन करते. आता मी त्यांच्या बाजूला एवढा वेळ बसले होते, एवढी स्ट्रॉंग, एवढी जिद्दी बाई, आणि अशी अजूनही म्हणजे कोण म्हणेल का बाईला काय डिस्चार्ज मिळाले आणि आलेत या, एवढ्या त्या मस्त आहेत, कुठे दुखण्याचा लवलेश नाही, बोलण्यात कुठेही असं नाही, ते दुखणं सांगतायत, रडगाणं गातायत, काही नाही. त्यामुळे भाऊसाहेब आम्हाला अगदी 100% विश्वास आहे की तुम्हा सगळ्या मुलांना या बाईनी, या मातेने कसं वाढवलं असेल. खरंच मनापासून सगळं. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. माझ्या आई शिक्षिका, वडीलही माझे मिलमध्ये, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. पण माझ्या आईचे संस्कार, ज्यामुळे मला आजही अभिमानाने मागे वळून पाहताना वाटतं की आपलं पाऊल कुठेही चुकीचं पडलं नाही, कारण ते आमच्यावरचे संस्कार होते. नाहीतर या इंडस्ट्रीत वावरताना बरेच मोहाचे क्षण येत असतात,
पण आईचा एवढा धाक होता, जबाबदारी होती की कुठेही तुझे पाऊल चुकलेलं पाहिलं तर मी तुला काम करू देणार नाही, आम्ही तुझ्यावर कोणीही अवलंबून नाही, तू नीट वागलीस तर तुला सिनेमात काम करायला देईल. आणि त्यामुळे आज खरंच अभिमान वाटतो की माझे सासूबाई माझ्या आत्ताच गेल्या 2 वर्षांपूर्वी, पण माझे सासरे म्हणा, आई वडील म्हणा, माझी भावंड म्हणा आणि माझ्या सगळ्या नंदा, सगळेच सासर आणि माहेरचा परिवार जे मला एवढा पाठिंबा देतात, सपोर्ट करतात, कौतुक करतात, हे सगळं त्याचं श्रेय आहे. कारण तुमच्यावर झालेले संस्कार जे माझ्या मी मुलींवर आता केले, माझी मोठी मुलगी पायलट आहे एअर इंडियामध्ये, दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे, आणि बरं वाटलं त्यांनी वेगळी क्षेत्र निवडली. मग आमचा काही हट्ट नव्हता की या इंडस्ट्रीत यावं म्हणून. आज एका मातीच्या सोहळ्याला आले. मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं हेच आपल्या मुलांचं कर्तव्य असतं आणि त्यांनाच त्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो. ज्यांचे डोळे बघून मनातले भाव जे ओळखते ती फक्त आणि फक्त आईच असते. तिला समजत असतं आपल्या मुलाचं दुःख काय आहे, मुलगा कधी सुखात आहे, काय प्रॉब्लेम आहे, एवढी ती काळजी करत असते आणि डोळ्यांमधून वाचत असते. आणि हे मन फक्त आईला कळतं. नंतर पत्नी त्याच्यात आयुष्यात सहभागी होते, पण आईची जागा खरंच कोणीही घेऊ शकत नाही. आताची पिढी आपण बघतो. आता मला ग्रामीण भागात बरं वाटतं, बऱ्याच वेळा मी कार्यक्रमांना फिरत असते आणि आता इलेक्शनमुळे तर मी महिलांचे एवढे कार्यक्रम करते. एक इमेज म्हणून बोलावलं जातं, एक वक्तृत्व करणारी एक स्त्री म्हणून बोलावलं जातं, पण मला बरं वाटतं की भाऊसाहेब तुम्ही तुमच्या आईचे कष्ट विसरला नाही. तुम्ही कोणी भावंड, 4 भावंड असाल की हे खरंच तुम्हाला सलाम आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय असतं, आता आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया शहरांमध्ये मी, माझा नवरा आणि माझी मुलं एवढीच तिला हवी असतात. आपले सासू सासरे नको असतात, आई वडील प्रत्येक मुलीला हवे असतात, पण सासू सासरे नको असतात. पण अशा काळात तुमच्या पत्नी तुमच्या आईना तेवढंच पाहतायत. आणि एवढी कौतुकाची बाब आहे की हे ग्रामीण भागात चित्र पाहायला मिळतं. आणि तुम्ही तुमच्या आईचंच अभिष्ट चिंतन सोहळा केला नाही तर इतर माझ्या सगळ्या मातांचा सत्कार केला, याबद्दल अतिशय. 75 काय काय जणी 80, 89 आहेत मला माहित नाही, त्यांच्या घरोघरी या 75 झालेत की नाही, पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केलं नाही याबद्दल सलाम आहे तुम्हाला. आणि तुम्ही हा डेरे व्यवस्थित केला, खूप बरं वाटलं. म्हणजे येतानाच एक मी कधीपासून येते बॅनर बघत होते आणि काय कमाल, कारण हा कार्यक्रम होतोय की नाही ही शंका होती मला. श्यामदादा म्हणाले ताई त्यांच्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालं, कालपर्यंत भीती होती, पण त्या एवढी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग, ती बाई अशी घडवणारच वा आपल्या मुलांना. खरंच आहे, खरंच आहे. आज मला या क्षेत्रात वावरते. मला खरं सांगू का, माझ्या इमेजमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात कोणीतरी भाऊ आहे, कोणीतरी आई आहे, कोणीतरी मैत्रीण आहे, आणि या इमेजचा मला अभिमान आहे. मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही रडूबाईच्या भूमिका करता, पण मी अभिमानाने सांगते की शरीर प्रदर्शन करण्यापेक्षा माझी जी इमेज आहे आणि मी माझ्या महिलांच्या हृदयात बसले त्याचा मला अभिमान आहे. माझ्या सासरच्या ना माहेरच्या ना कधी मान खाली घालावी लागली नाही. जवळजवळ आतापर्यंत 325 चित्रपट केले आणि आत्ताही वर्षाला जवळजवळ 5 ते 6 चित्रपट करत असते. पण अजूनही आता मला जेव्हा भूमिका आवडते तेव्हा करते, कारण आता मला रडवण्याचा कंटाळा आलाय. असं वाटतं काहीतरी वेगळी भूमिका मिळावी. जशी मी धुरळा या सिनेमात एक राजकारणी बाई दाखवले होते, वेडिंगचा सिनेमा, केदार शिंदेचा श्रीमंत दामोदर पंत, वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या आणि मजा आली काम करायला. आता कलाकार म्हणून तीच भूक आहे आणि तसाच भूमिका मिळाव्यात, काम करत राहावं. महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच आम्ही सांस्कृतिक बॉडीवर आम्ही आहोत, ज्युरी म्हणून हे म्हणून, त्यामुळे सरकार दरबारी पण खूप एक आदराने बोलावलं जातं. याचा खरंच अभिमान वाटतो की आत्ता वाटते सगळं पूर्णत्वास आलेलं आहे आणि अजूनही प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं. आत्ताच मी परवा जालना महोत्सवात जाऊन आले रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमाला आणि खूप बरंच हजारोंचं पब्लिक होतं आणि माहेरच्या साडीची क्रेज 32 वर्ष झाली हो सिनेमाला आणि अजूनही तीच क्रेज म्हणजे कमाल झाली, खरंच कमाल झाली. हा देवाचा आशीर्वाद आहे, हे आमचे निर्माते दिग्दर्शक विजय कोंडकेंचा आशीर्वाद आहे मी असं म्हणेन. कारण माझ्या जागी आधी दुसरी नायिका होती, तुम्हाला ऐकून माझ्याकडनं कळलंच असेल बऱ्याच वेळा किस्से. आधी याच्यात भाग्यश्री पटवर्धन असणार होती, पण तिला मराठी सिनेमा करायचा नव्हता म्हणून माझ्या नशिबात तो चित्रपट होता आणि त्याला एवढं भरभरून यश मिळालं की असं वाटतं की नशिबातलं तुमच्या कोणी हिसकावून घेत नाही. मला आज एवढ्या महिला बघून बरंच वाटतंय की भाऊसाहेब एवढ्या प्रचंड संख्येने, आता 2-2:30 वाजत आलेत, मला माहितीये सगळ्यांना भूक लागली असेल, मी जास्त वेळ बोलत नाही,
पण मला आज तुम्ही मातांचा सत्कार केलात आणि आमच्या इंडस्ट्रीतले 2 किस्से मला सांगावे लागतात वाटतंय. आमच्या ह्याच्यातल्या एक फार वयस्कर आई, वयस्कर कलाकार, त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही व्यासपीठावर, की संगीत नाटकात त्यांचं फार मोठं नाव होतं आणि फक्त त्यांची सून आणि मुलगा मुंबईतला एक फ्लॅट नावावर करण्यासाठी बाल्कनीत बांधून ठेवलं होतं आणि रोज उकळतं पाणी त्यांच्या अंगावर होत होते ते सह्या करायला, फक्त फ्लॅटवर सह्या करायला. म्हणजे हे वातावरण जेव्हा त्यांना चोरून एक फोन करायला मिळाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला फोन केला. जावयांचंही आत्ताच निधन झालं, आमच्या इंडस्ट्रीतले फार मोठे दिग्गज कलाकार. त्यांना कळल्यावर ते पोलिसांना घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना सोडवलं. असे मुलं आणि अशा सुनाई असतात या काळात. म्हणून मला जेव्हा मी ग्रामीण भागात येते मला ती संस्कृती खूप आवडते. अजूनही आपल्या कुटुंबाला सगळे धरून आहे. नाही तर आमच्या मुंबईत अजूनही सांगते, माझ्या सासूबाईंनाही मी पाहिलं, कारण माझ्या सासूबाईंनी मला कायम एक अभिनेत्री, एक सून म्हणून पाठिंबा दिला. लोकांना त्या माझ्या सासूबाई आहेत का आई आहेत हेच कळत नव्हतं. एवढ्या आमच्या दोघींचं बॉन्डिंग होतं आणि याचं श्रेय मी सगळ्या माझ्या सासू सासऱ्यांना देते, कारण नवराही माझा याच क्षेत्रात होता, त्यांना कौतुक होतं. पण सासू सासऱ्यांनी आपल्याला जपणं हे फार महत्वाचं आहे आणि ते माझ्या सासू सासऱ्यांनी केलं. माझ्या सासूबाई शेवटचे 10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, पण मला माझ्या कर्तव्यात कुठेही तिथे कसूर करू द्यायची नव्हती. मी माझ्या शूटिंग सगळं सांभाळून सासूबाईंना पाहिलं, 10 वर्ष त्यांची सेवा केली आणि आज मला समाधान आहे की मी माझ्या सासूबाईंची सेवा केली. कुठेही गिल्टी नाही वाटत आता की अशी स्त्री माझ्या आयुष्यात आली जी मैत्रीण म्हणून आली. तेव्हा मला स्त्रियांना एवढंच सांगावं असं वाटतं, किती काळ बदलला तरी तुमच्या सुनांना, तुमच्या सासवांना कुठेही अंतर देऊ नका. आपली आई आपल्याला बडबडलेली चालते, मग सासू 2 शब्द बोललेली चालत नाही का, असं मला वाटतं. जसं सून काही बोलले तर सासूला राग येतो, मग तुमची मुलगी काही बोलली तर तुम्हाला राग येत नाही का. तर हे अंतर पुसून टाका, कुठेतरी मैत्रीचं वातावरण निर्माण करा आणि आपल्या जावांना, सुनांना, मुलींना, मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल भरघोस पाठिंबा द्या, सपोर्ट करा, कारण त्यांना पंख फुटले तरच त्या भरारी मांडणार. पण मला मुलींना एवढंच सांगावं असं वाटतं की भरारी मारताना आपली संस्कृती कुठेही विसरू नका, ती लक्ष्मण रेखा कुठेही ओलांडू नका. आपल्या आई वडिलांनी आपल्याला विश्वास दाखवला, आपल्याला जगात सोडलेला आहे शिक्षणासाठी, याचं भान ठेवा. कारण आपण आता वाचतो पेपरमध्ये, बातम्यांमध्ये एवढे किस्से वाचतो की बळी घेतले जात आहेत, मारलं जात आहे. तर तुमचे भाऊ, तुमचे वडील तुम्हाला ज्या विश्वासाने पाठवत आहेत तो विश्वास सार्थक ठरवा, एवढंच मी सांगेन. एक कथा जाता जाता सांगते की एक मुलगा, आता जसे मला कष्ट कळले आपल्या कृष्ण आईचे, तसंच मला असं वाटतं की एक मुलगा, त्याची आई धुणी भांडी करत होती आणि आपल्या मुलाला वाढवत होती. तिच्या पतीचं निधन झालं, एकच मुलगा. तिने खूप कष्ट करून आपल्या मुलाला वाढलं, म्हणजे अगदी तिच्या हाताला भेगा पडल्या होत्या. आणि मुलगा जेव्हा मोठा झाला त्याला आपल्या आईच्या या कामाची लाज वाटायला लागली. जेव्हा तो एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला तेव्हा तिथला बॉसही मनाने संवेदनशील होता. त्यांनी त्याच्या घराची चौकशी केली तर मुलांनी सगळं छान छान सांगितलं, मी असं शिक्षण केलं, मी तसं शिक्षण केलं, मी ही डिग्री मिळवली, मी ती डिग्री मिळवली. पण आईबद्दल विचारल्यावर त्याला ती लाज वाटत होती. तो आईबद्दल सांगताना थोडा कतरत होता. बॉसच्या लक्षात हा प्रकार आला. तो म्हणाला, आज तू घरी जा, तुझ्या आईचे हात तू तुझ्या हाताने धुवायचे आणि उद्या मग माझ्याकडे यायचं. मग मी तुला इंटरव्ह्यू पास करतोय का घेतोय का नाही हे मी उद्या सांगेन. तो मुलगा गेला. आता त्याला काही कळे ना आपल्या बॉसने आईचे हात धुवायला का सांगितले. जेव्हा त्यांनी वॉश बेसिन खाली आपल्या आईचे हात धुवायला लागला तेव्हा त्या हाताला भेगा पडलेल्या, रक्त येत असलेल्या त्याच्या हाताला लागला आणि त्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी व्हायला लागलं की ज्या आईची मला लाज वाटत होती त्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट काढले. आणि दुसऱ्या दिवशी तो बॉसकडे गेला आणि बॉसच्या अगदी साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की दादा, तुम्ही मला पुन्हा सर या माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. मी माझ्या आईचे कष्ट विसरलो होतो, पण आज तुमच्यामुळे मला जाणीव झाली. अशी मुलं असतात, त्यांना खरंच आपल्या आई वडिलांची जाणीव जे विसरत नाही त्यांना आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. देवाचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असतो, जसा भाऊसाहेब तुमच्या सगळ्या फॅमिलीच्या पाठीशी आहे. आज तुम्हा सगळ्या फॅमिलीला, तुमच्या आईला उदंड आरोग्य, चांगलं आरोग्य लाभू दे, जे काय आयुष्य मिळेल ते उत्तम आरोग्य लाभू दे, एवढी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते. आणि भाऊसाहेब तुमच्या सगळ्या भावंडांना परमेश्वराने सतत यशस्वी करो तुमचे पाय, असेच जमिनीवर राहो. तुम्हाला आपल्या मातीची ओढ
अशीच लागून राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जाता जाता माहेरच्या साडीच्या 2 लाईन म्हणते, फक्त उठून जाऊ नका, शेवट आलेला आहे. हळद लागली खुलली मेहंदी, कानी भुगडी नथनी बिंदी, बोहल्यावरी नवी नवरी बावरली थोडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद ताई. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.